च्या सेवेसाठी निवडलेला विषय श्रीमद भगवद्गीतेमधील अनुकरणप्रिय माणसाचा अनुकरणीय विषय आणि त्याचं अनुकरण करण्याचे सामर्थ्य याचा एक सिद्धांत भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने सांगितला. भगवंत एका श्लोकामध्ये म्हणतात, यत् यत् आचरति श्रेष्ठ तत् तत् एव इतर जन सहाय्य प्रमाणम करुते लोकः तत् अनुवर्तते. आता हा सिद्धांत काय आहे? यत् यत् आचरति श्रेष्ठ, जी जी लोक आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, मग आपल्यापेक्षा कोणी वयाने मोठा आहे, आपल्यापेक्षा कोणी ज्ञानाने मोठा आहे, आपल्यापेक्षा कोणी अनुभवाने मोठा आहे, आपल्यापेक्षा कोणी पदाने मोठा आहे, विद्येने मोठा आहे, संपत्तीने मोठा आहे, धनाने मोठा आहे, तो आपल्यापेक्षा त्या त्या मुद्द्यावर श्रेष्ठ आहे. यत् यत् आचरति श्रेष्ठ. मग त्या त्या मुद्द्यावर तो जो श्रेष्ठ असणारा माणूस आहे, बाई आहे, व्यक्ती आहे, आपण त्या मुद्द्यावर त्याचं अनुकरण करतो. आपल्याला जर मोठं व्हायचं, तो मोठा आहे, मग आपण त्याच्यापेक्षा छोटे आहोत. आपल्याला मोठं व्हायचं असेल तर त्याच्या मागे पावलावर पाऊल ठेवून चालायचं. हा आपला स्वभाव आहे, हा आपला गुण आहे, हा माणसाचा स्वभाव आहे. मनुष्य हा अनुकरण प्रिय प्राणी आहे, अनुकरण करतो. वडील जे करतात त्याची मुलं अनुकरण करतात. आई जसं वागते मुलं तशी वागतात. गावाची परिस्थिती आणि गावाचं वातावरण जसं आहे तशा पिढ्या घडतात. गावात वातावरण दूषित असेल, पुढची पिढी दूषित निर्माण होते. गावातलं वातावरण चांगलं असेल, पुढच्या पिढीला त्याचा परिणाम दिसतो. या श्लोकाचा संदर्भ आजच्या या प्रवचनासाठी घेण्याचा उद्देश, या नाट परिवारातील ही जी मागच्या पिढीतली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे, ह्यांचे सगळे भावंड, हा परिवारच मुळात अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि निरपेक्ष. म्हणजे यांनी कधी प्रतिष्ठा, पद याच्याकरता कधी प्रयत्न केले नाहीत. जे अनायासाने आपल्याला प्राप्त झाला तेवढ्यावर समाधान मानून आपले प्रयत्न, आपल्या शेतकरी समाजाच्या जो विषय आहे, शेती आणि कष्ट, या दोन गोष्टी यांनी आयुष्यभर केल्या. या श्लोकातून भगवंताला काय सांगायचं? यत् यत् आचरति श्रेष्ठ तत् तत् यत् इतर जन. दुसरे जे लोक आहेत, समजा आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपण या जगात एक सिद्धांत आहे की कुणी आईच्या पोटातून शिकून आलं नाही, कुणी विद्या जगाच्या पाठीवरती ही बिगर प्रयत्नाची प्राप्त झाली नाही. अभ्यास, जसा आपण अभ्यास हा शब्द वापरतो, शाळेमध्ये मुलं अभ्यास करतात, मग फक्त शाळेतच अभ्यास करतात असं नाहीये. घरात सुद्धा पोरगी स्वयंपाक शिकते, तो सुद्धा अभ्यासच आहे ना. आई ज्यावेळेस स्वयंपाक करत असते, पोरगी लहान असते, पाहून 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 मग जेव्हा मुलगी वयात येते, आई म्हणते तू आता बस भर भाकरी टाकायला. मग ती भाकरी टाकायला लागते, मग तिचा तो प्रयोग चालू होतो. घरातच प्रयोगशाळा आपली, तिने भाकरी टाकायची, मग ती भाकरी परत आईने मोडायची, परत दाखवायची करून तिला, बघ बाई हो कार्य अशी भाकरी करायची.
असं करीत 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 ते शिक्षण आपल्या पुढच्या पिढीला मिळतं. ते सुद्धा अभ्यासच आहे. वावरामध्ये जेव्हा बाप आऊत हाकीत असतो, आपण लहान असतो, त्याच्या मागे हिंडतो आणि मग कसं आऊत जोडायचं, कसं झोपायचं, बैल कशी झोपायची, गाडी कशी झोपायची, गाडी कशी हाकायची, हे सुद्धा अभ्यासच आहे. पण याला अभ्यासच कोणी म्हणाला ना. पुस्तकं उघडले का झाला अभ्यास चालू, पुस्तकं बंद झाली का अभ्यास बंद झाला. हा जो एक चुकीचा विषय समाजात आला, म्हणजे अभ्यास कशाला म्हणावं. प्रत्येक गोष्ट अभ्यास आहे. इथं सुद्धा आपण काय अभ्यासच आहे. जे 4 गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या माझ्या अभ्यासातूनच सांगतो, आणि तुम्ही सुद्धा 4 गोष्टीच्या ऐकत्या तर तुमचा अभ्यासच आहे. म्हणजे हे वाक्य आपण कुठेतरी बाजूला टाकलं. आपण फक्त शाळा 11ला भरली की अभ्यास चालू झाला आणि 5ला संपले की अभ्यास संपला, एवढ्या एकाच गोष्टीवरती अडकून पडलो. आणि आपल्या जीवनात ज्याचं ज्याचं प्रशिक्षण पाहिजे ते आपल्याला मिळायला तयारच नाही. म्हणजे बघा, आता पुढच्या पिढीचा घोटाळा इतका मोठा झाला की मुलगी इंजिनियर झाली, डॉक्टर झाली, पोरगी खूप हुशार आहे, पोरगी खूप शिकली, पोरीला नोकरी लागली, पोरीला महिन्याला लाख रुपये महिना पगार आहे. पण घोटाळा आहे, पोरीला भाकरीच टाकता येणार, पोरीला स्वयंपाकात जमकावं शिकलीच नाही ना. म्हणली काय, तर पोरगी पहिल्यापासून हॉस्टेलला होती, लहानपणापासून पोरीला मोठं केलं आणि म्हणले आम्हाला पोरगीला शिकवायची 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 म्हणता म्हणता पुस्तकं शिकवले, पण घरातलं काही शिकविना. म्हणले नाही हो, म्हणले लगीन झालं आणि नवरा म्हणतो गेला काही जमाना, म्हणले तिला लाख रुपये पगार आहे. आता पगार खाईन का, देऊ का पगार उकळून खाईन का, भाजी करीन का, पैशाची भाजी करीन का. नाही, शेवटी कुटुंब आणि व्यवस्था ही घरात प्रत्येक गोष्टीच्या बारीक सारीक विषयावर अवलंबून आहे. घर आलं की स्वयंपाक घर आलं, बघा बरं का. घर आलं जसं म्हणतो ना आपण, पुण्यात फ्लॅट घेतला, पुण्यात फ्लॅट घेतला म्हणजे त्याच्यामध्ये बेडरूम आलं, किचन आलंच ना. मग किचन आलं म्हणजे इंजिनियर असू, डॉक्टर असू, नाही तर प्राध्यापक असू, नाही तर अजून कोणी बॅरिस्टर असू, किचन तर घरात आहेत ना. मग ते किचन चालवायचं कोणी. जर त्या घरात ती बाई सक्षमपणे संसारात तिचं आनंद आणि सुख प्राप्त असेल तर तिला किचन शिवाय पर्याय नाही. मग म्हणले नाही नाही, आम्ही दोघांनी आता मेस लावली, तिला डाबा येतो मला डाबा येतो. आता हे डाब्यावर कव्हर घालायचं आपल्याला. जीवनात आपण या तत्वाला धरून चाललं पाहिजे की संसार हा फक्त पैसे कमवण्यासाठी आणि पैशातून काही प्राप्त होण्यासाठी नाही, तर या व्यवस्थेमध्ये आपल्या परिवारात आपल्या प्राथमिक गरजा आपल्याला पूर्ण करण्यासाठी आहे. आणि मग घोटाळा झाला, पोरं भरपूर शिकले, त्यांना काहीच जमाना. त्यांना फक्त कोणते जो विषय शिकला, जो डीएड झाला त्याला फक्त शाळेत कसं शिकवायचं एवढीच अक्कल आली. समाजात कसं वागायचं, बापाशी कसं बोलावं, भावाशी कसं बोलावं, घरात कसं वागावं, सासूरवाडीशी कसं वागावं, हे कोणी कधी शिकवलंच नाही. कारण हा अभ्यास नव्हता. याचा अर्थ काय, शाळेतला अभ्यास जीवनात काही टक्के प्रमाणात शिक्षण देतो, पण मोठा अभ्यास, बराच मोठा अभ्यास या समाजाच्या शाळेत शिकावा लागतो. समाज ही शाळा आहे. शेजारी कसा वागतो, गाव कसं वागतं, गावाचा सरपंच कसा वागतो, गावातली माणसं कशी वागतात, गावातली माळकरी कशी आहेत, गावातले भजनी मंडळ कसं आहे, गावात मंदिर कसे आहेत, या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्या माणसाच्या व्यक्तिमत्वावर होत असतो. यत् यत् आचरती श्रेष्ठ तत् तत् एव इतर जन सहायक प्रमाणम करुते लोका तत् अनुवर्तते. ते जे करतील ते प्रमाण. जगामध्ये किती प्रमाण आहेत? सिद्धांत शास्त्रामध्ये 4 प्रमाण वर्णन केलेली आहे. जगामध्ये प्रमाण किती आहे? 4 प्रमाण वर्णन केलेली आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. बरोबर का? प्रत्यक्ष म्हणजे तुमच्या डोळ्याने दिसतं, हा रंग असा आहे, हा मंडप असा आहे, ही खालची चटई अशी आहे. हे तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्याने दिसून जे ज्ञान देतं ते प्रत्यक्ष प्रमाण आहे.
अनुमान प्रमाणे अनुमान आहे, अनुमान मानला बा, इकडे धुकं पडलं, इकडे थंडी सुटली, याचा अर्थ कुठेतरी बर्फ पडला असेल, इथं ज्या अर्थी धूळ आली त्या अर्थी कुठेतरी वादळ झालं असेल. अनुमान प्रमाण आहे. उपमान प्रमाण आहे, उपमान बस याच्यासारखा डिक्टो दिसतो, म्हणजे ह्यो पाहिला की तेव्हा पाहिल्याचीच जाणीव होती. उपमान प्रमाण, उपमा. आणि चौथं प्रमाण शास्त्रात सांगितलं शब्द प्रमाण, आप्तवाक्य शब्द प्रमाण. आपल्यापेक्षा मोठा, आपल्यापेक्षा श्रेष्ठ, आपल्यापेक्षा ज्येष्ठ जो कोणी असेल त्याचा शब्द प्रमाण मानण्याची शास्त्र प्रणाली, याला शब्द प्रमाण असं म्हणतात. आणि मग हे सांगण्याचं तात्पर्य या श्लोकामध्ये भगवंताचं काय आहे की जर तुम्ही कुणाची तरी आई आहात, कुणाचे तरी बाप आहात, कुणाचे तरी ज्येष्ठ भाऊ आहात, कुणाचे तरी थोरले मेवणे आहात, कुणाचे तरी मामा आहात, कुणाचे तरी काका आहात, तुम्ही कोण आहात? श्रेष्ठ आहात. कशाने श्रेष्ठ आहेत? वयाने श्रेष्ठ आहेत. का श्रेष्ठ आहेत? कारण त्याचं वय कमी, तुमचं वय जास्त आहे. मग तुमची जबाबदारी काय? बघा बरं का, जबाबदारी काय? जर आपण उदाहरण सांगतो तुम्हाला, छोटी छोटी उदाहरणं. एखादा आजार आपल्या नातवात एकच बिड्या पितो, काय नाही भाऊ, बिड्या फुकत आपला बिड्या 2 रुपये देतो नातवाला जवळ, जा रे भाऊ बिड्या घेऊन ये. मग ती एकदा आणतो, दोनदा आणतो, तीनदा आणतो. मग नंतर त्याला वाटतं जायला फुकाट आम्हाला कवर करायचे. मग ते म्हणतो 5 रुपये घेऊन जा, 4 रुपयाच्या बिड्या आण, 1 रुपयाचं चॉकलेट घे. असं करीत 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 त्याच्या कामात त्याला सातत्य राहतं. बघा बरं काम काय त्याचं, आजाची बिडी घेऊन यायची. शाळा सुटली का शाळा सुटल्यानंतर आजा म्हणतोय शाळा सुटल्यावर दुकानात जा बरं का, दुकानात जा आणि त्याच्याकडून एक बिडीचा कट्टल घेऊन ये आणि 2 रुपये उरलेले चॉकलेट खा. आता ही गोष्ट किती छोटी आहे. रानात राहतो आजा, घर रानात आहे, नातू गावात शाळेत जातो, येता जाता त्याला काय लय बिडीचं काय लय 4 मनाचा बोजा नाही व्हायचा. त्याला एक कट्टल फक्त त्याच्या दप्तरात टाकायचा आणि दप्तरात टाकून घरी आला का आजा म्हणतो आणले घर आपलं, आणलं 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 होतं घेऊन जा. गोष्ट किती छोटी आहे पण दुष्परिणाम किती भयानक आहे. दुष्परिणाम किती भयानक आहे. त्या पोराला वाटतं जगातलं सगळं वैभव या बिडीच्या कट्टल मध्ये सामावलेलं आहे. कारण माझा आजा पार शाळेच्या दप्तर भरून पार माझ्या वाटाने सायकल काढू तर आपण तेवढं घेऊन ये बरं का, संध्याकाळच्या घेऊन ये बरं का. 4 बारे आम्हाला सांगितलं आठवण करून. आणि मी दप्तर खाली टाकायच्या आत आजा म्हणतो आपलं आणलं का, आपलं आणलं का, आपलं आणलं का. त्याला लय अप्रूप वाटतं. त्या नातवाला असं वाटतं की जगातलं सगळं आनंद, सगळं सुख या पिढीच्या कट्टल मध्ये सामावलेलं आहे. आणि मग परिणाम काय? जर ज्याला आपल्या आजाचीच सवय पुढच्या काळात त्याला संधी मिळाली, त्याला भरपूर शाळेत सरांनी सांगितलं व्यसन मुक्त राहा, व्यसन वाईट असतं, व्यसनापासून माणसाला धोके होतात, व्यसनापासून माणसाचं आरोग्य खराब होतं, व्यसनापासून समाजात प्रदूषण वाढतं, याचे परिणाम असे, याचे दुष्परिणाम असे. मग सगळीकडे बोंबलू पार सरकारने कोट्यावधी रुपये घालून व्यसन मुक्तीचा संदेश दिला. पण घोटाळा काय झाला, याच्या आजानीच याच्या देखत रट्टा लावला. मग ह्यो काय सुट्टी करणार आहे का? आता पिढीचं उदाहरण दिलं. टंपसवाले बी असेच आहेत ना, काही नातवाला टंपस आणायला सांगितलं, जा भो फुगा घेऊन ये गावातून, जा खालून बाटली घेऊन येते दुकानातून. आता हे पोरग शिकलेलं बरं आजाडानी मग असं अंगठे बात. पोरग 4थीला असू द्या, 5वीला असू द्या, 10वीला असू द्या, पोरग वाचित हे काय. आणि मग जर आपला आजा हे करतो, आपला बाप हे करतो, आपला चुलता हे करतो, आपली आजी हे करते, तर मग आपल्याला काय हरकत आहे. आणि मग माऊली याच्यावरती खूप सुंदर चिंतन सांगतात. येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, ये रतीची अनुष्ठती सामान्य सकळ. बघा बरं का, येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, ये रतीची अनुष्ठती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे, विशेषे आचरावे लागे संती. धर्म कशाला म्हणतात?
आपल्याला असं वाटतं की वेद कुणी वाचले, तुम्ही का वाचले वेद? आम्ही तरी कुठं पूर्ण वाचले वेद कधी. फक्त नाव घ्यायचं, वेदाचं डोक्यावर घेऊन नाचायचे. वेद ग्रंथ ग्रंथ दिंडी, या दिंड्या फक्त डोक्यावर घेऊनच ये. आम्हाला नाही का पाहिलं गुणीत काय भरले, ते आम्हाला म्हणतो गुणीचे 5 रुपये भेटले, घेणं काय पडलं आपल्याला? गुणी इकून तिकडे नेऊन टाकायचे. तिकडे सडका माल असू नाही तर किडका असू नाही तर 1 नंबरचा वक्कल असू नाही 4 नंबरचा वक्कल असू, हमालीत काय फरक आहे? का हमालीत फरक आहे? 1 नंबरच्या वक्कलची हमाली 10 रुपये, 2 नंबरच्या वक्कलची हमाली 5 रुपये, 3 नंबरच्या वक्कलची हमाली 2 रुपये. आम्हाला काय घेणे? वक्कल तिकडे फुकाड नाही, नाही तर कोणाच्या घरी नेऊ घाल, मला फक्त आम्हाली दे. तसे आम्ही फक्त ग्रंथ दिंडी आम्हालीच करतो ना. डोक्यावर ग्रंथ घेतले, डोक्यात कधी घेतलं? डोक्यावर घेतले, डोक्यात नाही. मग जर डोक्यात नाही घेतले ते ग्रंथ काय ऑटोमॅटिक त्याला काय कनेक्शन जोडायला का? जसं बॅटरी चार्जिंग लावली, मोबाईल लावला काही चार्जिंग होतं कनेक्शन जोडण्यावर, तसं काही या ग्रंथाचं काही कनेक्शन जोडणे काय? डोक्यावर ग्रंथ घेतल्याने कोणाला ज्ञान मिळालं नाही. गीता नव्हे प्राणायनासी. बघा भगवद्गीता खूप श्रेष्ठ असेल हो, आणि आम्ही जर काहीच केलं नाही काय आमच्या काय आपोआप डोक्यात शिरणार आहे का? गीता नव्हे पारायणासी, वाचता वाटदावी जनासी, समूळ बदलवी जीवनासी, मनी घेता अर्थ तिचा. हे सगळं समजून घेतलं पाहिजे ना. हा अभ्यास, हा विषय आम्हाला अभ्यासात आहे. दुर्दैवाने काय झालं, या शाळेने वाटोळं केलं. शाळेत पोरगं गेलं की त्याचा अभ्यास, त्याला वाटतं जे शाळेत शिकवलं तेच आपल्या जीवनाचं खरं तत्व आहे. आणि घोटाळा असा आहे, जे शाळेत शिकवतो ते व्यवहारात कुठंच नसतं, आणि जे व्यवहारात असतं ते शाळेत कुठंच नसतं. बापाशी कसं वागावं, किती पासून कितीपर्यंत पाहिलं तुम्ही बघा. बालवाडी पासून तर पार पुढे MD व्हा, MBBS व्हा, नाहीतर पार कोणता इंजिनियर व्हा. बापाशी कसं वागावं हे कोणत्या पुस्तकाच्या सिलेबस मध्ये शिकवलं नाही, कुठेच नाही, कुठेच असा विषय आला नाही. संसारात कसं असावं हा विषय पुढे शिकवला कुठेच नाही. कोणत्या धड्यात होतं दाखवा मला, संसारात कसं वागावं. लग्नाचा विधी आणि लग्न विधीमध्ये केलं जाणारं संस्करण कोणत्या पुस्तकात दाखवलं? दाखवा बरं. कितवीच्या अभ्यासक्रमात कोणता धडा होता तुम्हाला की लग्न विवाहामध्ये होम केला, लग्नामध्ये फळ भरलं, लग्नामध्ये सप्तपदी केली, लग्नामध्ये मंगलाष्टकं म्हटले, याचे मानवी जीवनावर काय परिणाम होतात? कोणत्या पुस्तकात, कोणत्या धड्यात, कोणत्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला प्रश्न आला ना? आला. लग्न तर सगळ्यांचेच व्हायचे, मंगलाष्टक तर सगळ्यांच्याच लग्नात व्हायचे, सप्तपदी तर सगळ्यांनाच करायची. मग जर तुमच्या अभ्यासक्रमातच ते नाही, तुमच्या डोक्यात येणारच नाही. मग म्हणले काय नाही MA झाला आणि याला संसारच समजा कसा करायचा ते का? MA ला संसार कसा करायचा कोणी शिकवलं कधी नाही. मग घोटाळा इथंच झाला ना. पुस्तकात काय आहे एवढं सर्वस्व आपल्या डोक्यात आहे, पुस्तकाच्या बाहेर जग आहे हे आम्हाला कोणी शिकवलं नाही ना आम्ही शिकलो नाही. कारण आमच्या डोक्यात फिट बसलं की सिलेबस, अभ्यासक्रम. त्या अभ्यासक्रमाच्या नादात आमचा हा अभ्यासक्रम असाच राहिला. आम्हाला असं वाटतच नाही का आई सुद्धा आमची गुरु आहे, आईचा सुद्धा धडा रोज सकाळी शिकलं पाहिजे. मग इथून पुढे आम्हाला या गोष्टीला कुठेतरी प्राधान्य द्यावं लागेल. शाळेतली मॅडम वर्गात धडा शिकवते, पोरगी मन लावून अभ्यास करते. आई म्हणते अरे इथं बस, नाही मला अभ्यास आहे. आणि योग आहे. आई म्हणते कधी म्हणून दे, मला नाही बाई, मला मॅडम म्हणल्या ग्रहपाठ कर. मग हा कोणता पाठ आहे? कणिक मळणे हा काय ग्रहपाठ आहे. पण हा ग्रहपाठ पुरीने कधी केलाच नाही. आई म्हणती मी चपात्या लाटीते तर तू फोडणी देते का? नाही बाई, आमच्या सिलेबस मध्ये फोडणी नाहीये. आमच्या सिलेबस मध्ये फ्रान्सची राज्यक्रांती. काय तुझी फ्रान्सची राज्यक्रांती काय तुझ्या शाळेत खालो घालायची तुझ्या घरात तुला? कधीची चटणी करायची तुला? जे आपल्या व्यवहारात आहे ते आमच्या शिक्षणात नाही, आणि जे आमच्या शिक्षणात आहे ते आमच्या व्यवहारात कुठंच कामाचं नाही. जर्मनचा हिटलर काय घेणं पडलं त्याचं आपल्याला घेणं पडलं. इथं आपल्या गावात काय चाललंय कोणालाच काय घेणं नाही. म्हणजे अमेरिकेची राज्यक्रांती. आणि त्या पोराला विचारलं 10वीचं पोरग, तो म्हणतो फ्रेंचची राज्यक्रांती झाली माझी पाठी. त्याला म्हणलं पिपळगावची लोकसंख्या किती आहे? तो म्हणतो आमच्या अभ्यासक्रमात नाही. तुझ्या गावात किती वॉर्ड आहे? आमच्या पुस्तकात नाही. तुझ्या घरात माणसं किती आहे? तो म्हणतो माझ्या सिलेबस मध्ये नाही. माझा सिलेबस काय घालू घालायचा?
यत यत आचरती श्रेष्ठ तत्तदेव इतर जन सा यत प्रमाणम करोते लोकहा तत् अनुवर्तते. हे तर वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. वडील बघा बरं का, वडील शब्द, वडील म्हणजे काय? फक्त ज्याने जन्म दिला तो नाही, तो बाप आहे. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीला जावा. पोटी येता हरे तापा ज्ञानदेव म्हणे बापा. मुळीच बाप असता ज्ञानी तशीच जन्मलो आम्ही घाणी. तुका म्हणे आम्ही पोटीचे बाळ माझी पुरवावी जन्माची आळ. वडील म्हणजे आपल्यापेक्षा कुठल्या तरी तत्वाने श्रेष्ठ माणसाला वडील म्हणतात. वडीलधारी, धारी म्हणतो ना, तसा कृष्ण कसा आहे? चक्रधर आहे, चक्रधारी. तसा वडीलधारी मंडळी, वडीलधारी आपल्यापेक्षा वयाने जास्त. आता वयाने जास्त असणारा माणूस आपल्यापेक्षा हुशारच असतो असं नाहीये, पण आपल्यापेक्षा अनुभवाने जास्त असतो ना. आपल्यापेक्षा, आपण मराठीमध्ये बोलता बोलता म्हणतो, आपल्यापेक्षा 2 उन्हाळे पावसाळे ज्यादा खाल्लेले. आता उन्हाळा आणि पावसाळ्यात फरक राहिलाच नाही. आता कोणला उन्हाळा म्हणावं कोणला पावसाळा म्हणावं. आज कोणता ऋतू हे दिवस उगल्यावर कळतं की आज उन्हाळा आहे का पावसाळा आहे का हिवाळा आहे, हे उगल्यावर कळतं. अरे आज पावसाळा दिसतोय, उद्या उन्हाळा दिसतोय. पहिले हे 3-4 महिन्यात वाटलेले होते पुस्तकात, आता व्यवहारात मात्र हे 4-4 घंट्यात वाटलेले आहेत. 12 घंटे, दिवसाचे 12 घंटे. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत हिवाळा, 12 ते 4 वाजेपर्यंत पावसाळा, आणि परत कवा तरी उन्हाळा. त्यालाच माहिती उन्हाळा कवा आला पावसाळा कवा आला. हे त्याचं गणित तुटलं. का झालं हे? इथून मागच्या लोकांना जर विचारलं, हे म्हाताऱ्या कोतरले विचारलं, असं गाव होतं गाव? इतकं नव्हतं. कधी मध्ये धुई पडायची, कधी मध्ये वादळ यायचं, कधी मध्ये हवामान खराब व्हायचं, त्याला अवकाळ्या म्हणायचे. आता आपण तर अवकाळ्याचेच मालक आहे. अवकाळ्या पडला तरच आमचं कल्याण आहे. पानकाळा मला पडला नाही. पानकाळ्यावर आपला भाग अवलंबून नाही, आपला सारा अवकाळ्या अवलंबून आहे. आणि या अवकाळ्यानेच आमचं कल्याण केलं असंच म्हणायची वेळ आली. आता अवकाळा आला तरच आमचं बरं आहे. पानकाळ्यात तर आपलं काही पडत नाही. म्हणजे परतीचा आला इकडचा गेला, आम्हाला परतीचा नाही, पाण्या वाढी गेली का आमच्या ताटापासून जाती, परत आमच्या ताटापासून वाढ्या जातो. आमच्या ताटात वाढीतच नाही काय. अशा तर आम्ही अवर्षण प्रवण भागातली माणसं आहेत. अवकाळ्यावर आमचं सगळं अवलंबून आहे. मध्येच कुठेतरी एखादा वाढी आला आणि बाकीचे पोट भरले असले तर आपण हात केला का ते म्हणतो मी मोकळाचे आलो. ते अशाच वाढ्या आपल्या वाट्याला आहे. नाही तर पंक्तीची वाढी आपल्याला नाहीच महाराज. म्हणून तर आपलं नाव काय? अवर्षण प्रवण भाव, रेनफेड एरिया. रेनफेड एरिया हे जगात शिक्काच मारून ठेवलाय. भूगोलाच्या पुस्तकात उघडलं रेनफेड एरिया, आपलं नाव आवडत त्याच्यामध्ये. म्हणजे आपण त्या फेडमध्ये आलो. हे आपलं पाठीला पुजलेलं दुष्काळाचं रूप आहे. चित्र हे नाही सांगायचं. चित्र काय सांगायचं महाराज? की वडीलधारी मंडळी या शब्दात जर तुम्ही बसत असाल, म्हणजे जशी यादी येते ना की 7,000च्या आतले, 20,000च्या आतले, 4 एकरच्या आतले, 2 एकरच्या आतले, हे याद्या पाठ आहेत आपल्या. पिवळ्या कोपनावाले, लाल कोपनावाले, पांढऱ्या कोपनावाले, हे पाठ आहे आपलं. या दारिद्र्य रेषेमधले, ह्या रेषेमधले, त्या रेषेमधले, हे पाठ आहे आपलं. अल्प भूधारक, मध्यम भूधारक, भूधारक, हे सगळं पाठ आहे आपलं. पण वडीलधारी मंडळींची यादी या शब्दात आपण बसत असू. कुणीतरी आपल्याला वडीलधारक समजत असेल, मग आपलं वय 5 वर्ष असेल आणि 2 वर्षाचा एखादं पोरग आपल्यासाठी काय लहान आहे. मग तो 2 वर्षाचा पोरगा 5 वर्षाच्या पोराला काय समजतो? श्रेष्ठ समजतो, श्रेष्ठ समजतो. दादा कुठं जायचं रे? दादा म्हणतो इकून चल. दादा 5 वर्षाचा, त्यालाही 100 पोचता येणार आणि यालाही पोचता येणार. पण त्या दोघात जेव्हा एखाद्या रस्ता चालतो ना, तेव्हा त्या 2 वर्षाच्या पोराचं काम काय असतं? त्या 5 वर्षाच्या पोराचं अनुकरण करणं असतं. बघा का, श्रेष्ठ. श्रेष्ठ कशाला? त्या काळापुरता, त्या प्रवासापुरता तो त्याच्यासाठी काय झाला? श्रेष्ठ झाला. श्रेष्ठ तो हे काय लय मोठी पार एखाद्याला पार राष्ट्रीय पुरस्कारच मिळाला पाहिजे असं काय नाही. श्रेष्ठत्व या त्या तरतम भावाचा विषय आहे, साधर्म्य भावाचा विषय आहे. बघा बरं का, साधर्म्य भावाचा. एका वर्गात 10 पोरं शिकत असतील आणि त्या 10 पोरात एका मुलाला गुणवत्तेमध्ये जास्त मार्क पडत असतील, तो त्या वर्गातल्या मुलांचा काय झाला? श्रेष्ठ झाला. मग लोक म्हणतात कोणाचं पाऊल लिहावा? याचं पाऊल लिहावा. हा यो आमच्या वर्गातला हुशार पर्यंत. बाकीचे काय माठे आहेत का? नाही नाही नाही, बाकीचे माठे नाहीत, पण हा त्यातले त्यात पुढे. मग याचं अनुकरण सगळे करतात. म्हणून तर सांगितलं, जे वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेविती, ये रतीची अनुष्ठती सामान्य सकळ.
आता दोन शब्दातून तुम्हाला जगाचं वास्तव सांगतो. श्रेष्ठ आणि सामान्य सकळ. सामान्य सकळ मध्ये कोण येतं? सगळेच येतात. आणि श्रेष्ठ मध्ये कोण येतं? सगळेच येतात. मग बघा आता आपल्याकडे घोटाळा सांगतो तुम्हाला. श्रेष्ठ कुणाला म्हणायचं? म्हणजे जसं मास्तर आणि हेड मास्तर दोघात काय फरक आहे? काही फरक नसतो. मास्तरचाच काय केला जातो? हेड मास्तर केला जातो. जसं एखादा संघ आहे, त्या संघाचा एक कप्तान आहे, तो कप्तान आणि बाकीच्या खेळाडूत फरक काय? काहीच नाही, त्याच्यामध्ये सारखंच आहे. म्हणजे दोघांना ज्यावेळेस त्या संघात निवडलं त्यावेळी त्यांची गुणवत्ता सारखीच होती. पण याने याची गुणवत्ता थोडी सिद्ध केली, त्यामध्ये 2 पावलं पुढे सरकलेला होता. 2 गुणधर्म याच्यात जास्त होते, याच्यात संघटन कौशल्य होतं, म्हणून याला काय केलं? त्या संघाचा कप्तान केलं. खेळामध्ये कप्तानकीचा काय संबंध आहे? काहीच नाही. त्याला तेवढी संधी आहे जेवढी एखाद्या खेळाडूला संधी आहे. जसं शाळेमध्ये हेडमास्टरचा आणि शिक्षणाचा काय संबंध आहे? काहीच नाही. त्याला तेवढीच संधी आहे. एखाद्या मास्तरला लोक मानतात की तो शिक्षक कुठेही प्रसिद्धीत नसतो, पण विद्यार्थी म्हणतात तुझ्या आयुष्यात तुला शिक्षणात सर्वात श्रेष्ठ कोण? हे सर आहे. हे हेडमास्टर पण नाहीत, हे सुपरवायझर पण नाहीत, पण यांनी जे जीव लावून शिकवलं. जीव लावून शिकवण्यासाठी एक पद लागतं का? नाही. डिग्री लागते का? नाही. जे काही तुमच्या जवळ आहे त्याचं समर्पित भावनेने जर तुम्ही समर्पण केलं तर त्याचं परिणाम उत्कृष्ट आणि सुंदर दिसतात. मग तुम्हाला तेच सांगतो की आपण सामान्य सकळ असतानाच आपण श्रेष्ठ आहोत हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. समजा आपल्या संपर्कामध्ये 2000 माणसं आले. एक साधं उदाहरण देतो की सगळ्याच्या संपर्कात लाखांनी माणसं येतात असं नाहीये. समजा काही एक मध्यम कुटुंब आहे, रानात राहणारा माणूस आहे, नात्या गोत्यातले 5-50 लोक आणि ओळखीचे 5-50 लोक आणि गावातले 5-50 लोक, अशा 200 माणसाचा संपर्क त्याचा सातत्याने आहे. म्हणजे या 200 माणसात वर्षातून 2दा, महिन्यातून 2दा, दिवसातून 2दा भेटण्याचा त्याचा संबंध येतो. या 200 माणसापैकी 150 माणसं याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. कशाने आहेत? अनुभवाने आहेत, पैशाने आहेत, ज्ञानाने आहेत, विद्येने आहेत, वयाने आहेत. कशात पण असू शकतो ना. श्रेष्ठ काय असं काय? आता समजा एखादं म्हातार आहे, अंगठे बहादर आहे, मग ते काय आपल्यापेक्षा एवढं होतं का? नाही. आपण समजा डिग्री झाली, एखाद्याचा नातू MA झाला आणि म्हातारा अंगठे बहादर आहे म्हणून काय ती एवढा झाला नाशाना झाला का? नाही. ती बाबा आहेत, वडीलधारी मंडळी आहे. वडीलधारी ही डिग्री पुस्तकात मिळत नाही, ही व्यवहारात मिळते. वडीलधारी मंडळी आहे. आजी आहे, हे आजीच्या पाया पड का? ती आजी आहे, 2 पिढ्याची आहे. 2 पिढ्या तुझ्या आधी जन्म घेतलेल्या आजी ही कुणाच्या रूपाची प्राप्ती झाली? ही दैवी रूपाची प्राप्ती झाली. बरोबर का? म्हणजे दैव अंगात संचरत. आपण म्हणतो ना दैव अंगात संचरत. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा, काय जाणो कैसी परी प्रारब्ध ते पुरी उरी, दैवी अंगत संचरे दैव अंगी संचरे मग तेथे काय उरे. आता बघा बर का, अंगात दैवत संचरतात. आपण म्हणतो याला दत्त प्रसन्न आहे, याला पांडुरंग प्रसन्न आहे. आता बघा बर का, घोटाळा बघा, नीट बघा. आपल्याला वाटतं हे पांडुरंग येतो आणि त्याच्यावर आशीर्वाद देऊन जातो. असा पांडुरंग जगात नाही. एवढं का? असा नाही कुणी आला आणि भाऊ चल तुझं कल्याण करतो आणि त्याला धरला, मग लाखा लोकातून 2-4 पकडले आणि त्याला कल्याण करून गेला. हे स्कीमा नाही का वाटतो आपण? अशी स्कीम पांडुरंगाकडे नाही बरं का. असं धरला एखादा आणि त्याला झालं भाऊ त्याचं लग लागलं त्याचं पांडुरंगाने धरला, अशी स्कीम पांडुरंगाकडे नाही. पांडुरंग जेव्हा एखादी स्कीम राबवतो ना, एखादी योजना राबवतो ना, त्यावेळेस त्याची पूर्ण परीक्षा घेतो. पूर्ण परीक्षा घेतो म्हणजे ज्याच्यावर कृपा करायची त्याच्यावरती त्याच्या जीवनाच्या प्रत्येक कृतीकडे पांडुरंगाचं लक्ष असतं. बघा बरं का. नाही तुम्ही म्हणता काय नाही आमच्या गावात एक गंजन आहे,
पांडुरंगाची त्याच्यावर कृपा. असा कसा पांडुरंग मग गंजेड्यावर कृपा करतो तर मग उद्यापासून सरेच गायच्या फुकत्यांना अरे म्हणजे गंजेड्याला कृपा केली पांडुरंगाने, मग आपल्या गायच्या फुका खंडा मला काय माहिती आपल्याला की पांडुरंग गंजेड्यालाच लय खुश असेल त्यांच्यावर तर आपला रट्टा लावा. नाही नाही नाही, पांडुरंगाची कृपा भगवंताची कृपा कुणावर होते? ज्याचं कर्म श्रेष्ठ आहे, ज्याचा विचार श्रेष्ठ आहे, जो कर्मात विचारात वैराग्यात प्रगती करतो, वैराग्यात प्रगती करतो, भगवंत त्याच्या पाठीशी असतो. आता हे कसं ओळखायचं? हे कसं ओळखायचं? ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात संत कृपा झाली, बरोबर का? एका अभंगात सांगितलं, संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवी रचली पाया, उभारिली इमारया, उभारली मंदिरा देवालया, नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ त्याने फडकवली ध्वज, भजन करा सावकाश तुका झालाचे कळस. बघा का, हे भजन मंडळाचं जे आपलं प्राथमिक भजन आहे याच्यातलं हे भजन आहे, याच्यातला हा अभंग आहे. संत कृपा कोणावर होते? संत कृपा त्याच्यावर होते की जो संतांचं अनुकरण करतो. अनुकरण, आता संतांचं अनुकरण करायचं म्हणजे काय? संत म्हणले की आपल्याला सप्ताह करायचा म्हणून तो वर्गणी गोळा करतो, त्याच्यावर संत कृपा होते असा गैरसमज करून अनेक लोक वर्गणी गोळा करायसाठी पुस्तक घेऊन येतात, त्याच्यावर होते का संत कृपा? पैसे गोळा करणं हे संतांचं काम आहे का? पैसे गोळा केल्याने संतांची कृपा होते का? नाही. धान्य गोळा केल्याने संतांची कृपा होते का? नाही. मग संत कृपा कशाने होते? तर संत कृपा तुमच्या आचार, विचार आणि उच्चार या तिघांमध्ये संतत्वाची तत्व प्रणाली जर अनुकरणाने जर प्राप्त झाली तर त्याच्यावर संत कृपा होते. मग संत अनुकरणामध्ये कुठं आहे? संतांचे कपडे एखाद्याने एखाद्या महाराजासारखे कपडे घातले म्हणून तो महाराज झाला नाही. एखाद्या महाराजाने टिळा लावला म्हणून आम्ही टिळे लावले म्हणून आपण महाराज झालो नाही. एखाद्या महाराजांनी माळ घातली त्या महाराजाकडून आपण माळ घातली म्हणजे आपण सुधारलो नाही. माळीमुळे सुधारल्याचा परिणाम जगात असं वाटतं आपल्याला की माळी घातल्या म्हणजे आता लोक सुधारले. माळीतून सुधारण्याचा संबंध ठेवला नाही लोकांनी. आता जसं शाळेचा गणवेश, गणवेश घातला म्हणजे पोरगा हुशार आहे का? नाही. त्याला काय काही काही लोक टाईट फिट गणवेश, पोरांना कडक कांजेचे कपडे घालून शाळेत पाठीते. डोक्यात काय काहीच नाही, मास्तर होते याला काही येत नाही. आणि मग कडक कपडे कडक, कपड्यावरती तर माणसाचं आता आजकाल शिक्षण चाललं ना, कपडे कडक आहेत मुले, पोरगोले भारी दिसतो. कपडे कडक भारी दिसून काय करतो त्याला? मग आता 10ची नोट 50 पेक्षा भारी दिसती, करतो काय त्याला? तिची किंमत 10ची ना, दिसायला मग दिसत. आता 500ची नोट बारीक दिसती आणि 100ची नोट मोठी दिसती. मोठी दिसली म्हणून काय किंमत मोठी का? लहान पोरला वाटतो तुला कोणती घ्यायची, पोरग पाहतो मग तुला काय माहिती 500 कशाला म्हणते, शंभर काय म्हणतात ते, म्हणतो मला ही नोट ती आज ती 100ची, 500ची ती बारीक नोट. किमतीत काय आहे? किमतीत जिची किंमत जेवढी तेवढीच ना. म्हणून या दिसण्यावर जग चाललं, म्हणून तर त्याचा तत्वात मात्र घोटाळा झाला. इथं वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. बरोबर का? धर्म हे जगात कुठे कोणत्याही पुस्तकात किती मोठ्याने मांडू देवले पुस्तक आहे धर्माचे. एवढा अभ्यासक्रम तर आपल्या बापदाद्यातही व्हायचा नाही. 7 जन्म जरी अभ्यास केला ना तरी सिलेबस पूर्ण व्हायचा नाही. हे शाळेतले पुस्तक आहेत ना हे भुसकट आहेत. अख्खा शाळा एकत्र केली एक ग्रंथ तयार होणार नाही. वेद वेद सिलेबस किती महाराज? ज्या धर्मात आपण ज्याच्या नावाने गण लावितो, ज्याच्या नावाने बुक्के लावितो, या शाळेत जर घुसायचं असेल ना, याचा अभ्यासक्रम जर तुमच्या डोक्यात घ्यायचा असेल ना, त्याचे नावच तुम्हाला सांगतो. पुढचं जाऊन म्हणून द्या सिलेबस मध्ये काय काय आहे. 4 वेद, 4 उपवेद, 18 पुराणे, 2 उपपुराणे, 9000 ब्राह्मणके, 7000 अरण्यके, 1180 उपनिषद बघा बरं का, आणि 27 महाकथा,
102 लघुकथा आणि अशा पोथ्या तर उत आल्या त्या पोथ्याला काय जिकडे जाऊन तिकडे पोथ्या आहेत बघा. आणि मग एवढा मोठा अभ्यासक्रम आम्हाला काय माहिती, आम्हाला फक्त एवढंच माहिती बस एक भजन करायचं, काहीच नाही जमलं तर सकाळी सकाळी कुठं कीर्तनाला गेलो तर महाराज आपला टाळ वाजायला येतो म्हणतो रामकृष्ण हरी बोला रामकृष्ण हरी. आपल्याला वाटतं फक्त 2 शब्दात सगळं सार झालं, सगळं सार आलं. त्या सारात जसं आपण सार प्यायला गेलो का पाणी पितो, खाली तर डाळ म्हणले खालीच राहिली म्हणली, आणि मग म्हणले डाळ तर लय उरली, नाही म्हणले हलून पाजा लोकांना, नाही तर डाळ राहील खाली आणि पाणीच पाजतात लोकांना. तसं या परमार्थाचं पाणीच लोक पितात, डाळ तशीच राहते खाली. म्हणले अहो या काय झालं, हे हल्लच नाही म्हणले, जागेवर राहिली म्हणली. लोकांनी फक्त वरचं पाणीच पेलं म्हणले, सार लय भारी लागले. ते चवीला काय करता, त्याच्यातला माल राहिला खाली आणि मग त्या सारावर भागवून घेतलं लोकांनी वरच्यावर. तत्वज्ञानाची भाषा आहे, व्यवहारात परिणाम करणारी आहे. आणि म्हणून सांगितलं वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. धर्म हा पुस्तकापेक्षा वडीलधारी मंडळी हाच पुढे नेत असतात. आमच्या या पिढीत पेताळ वाढले, याला काय त्या पिढीला जबाबदार धरायचं कारण नाहीये. मागच्या पिढीला त्यांनी धर्म समजले, मागच्या पिढीत 4च होते, त्या 4घांना कोणीच पॅकवर बोललं नाही, त्या 4चे आता 40 झाले. मग दुष्परिणाम त्या 4मुळे झाले. याच्याकडे लक्ष द्या ना. वडीलधारी मंडळी याच्यात होते म्हणून पुढच्या पिढ्या याच्यात घुसल्या. मग या 4चा बंदोबस्त जर करता नाही आला ना तर 4चे 40 होते. जसे एका कोपऱ्यात वावराच्या एकच ठोंब गवताचा आहे. लोक बोलले काय एवढ्या मोठ्या वावरात एकाने काय व्हायचं 2 वर्षात बघा कवावर बेतन. त्याच्यात वाईटाची वाढ लवकर होते, वाईटाचा विकास लवकर होतो, वाईटाला रोग कधीच लागत नाही बरं का, कधीच लागत नाही. ज्वारीची भाकर काही दिवसांनी खराब होऊन बोरा लागेल, पण दारूची बाटली घरात 10 वर्ष जेव्हा तिला बोरा लागणार नाही, ती किडणार नाही, सडणार नाही, तिला एक्सपायरी डेट नाही. उलट जेवढी जुनी तेवढी जादा चढते, तिचा उलट गुणधर्म आहे. जेवढा जुना माल तेवढा त्याचा परिणाम जास्त अधिक होतो. का? कारण वाईटाला जगात मुळात हे तत्व आहे. काय मी तुम्हाला एकटा सांगतोय किंवा काहीतरी मनातून सांगतोय किंवा मी माझा शोध लावलाय म्हणून सांगतोय. वाईटाकडे सहज प्रवृत्ती, काही केल्या सुधरे ना. ते तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणून गेले. हे वाईट आहे ना, याची गती खूप आहे. वाईटाचा विकास खूप मोठा आहे. एखाद्या झाडाचा फुलाचा सुगंध फार त्या वावराच्या बाहेर निघेल, पण एखाद्या ठिकाणी एखादं जनावर पडून सडलेलं असेल ना, फार 4 गावात त्याचा वास जाईल. का बरं? कारण तो वाईट आहे, तो दुर्गंध आहे. सुगंध फार लांब जात नाही. एखाद्या माणसाने शेंड मारला ना, त्याच्या जवळ बसणाऱ्या 2-4 बेंचवरच्या पोरांना त्याचा वास येईल. पण एखादा दुर्गंध जर सुटला ना त्या वर्गात, तर दुसऱ्या वर्गात सुद्धा काय वास आला, कुणी कुणाला पलीकडच्या वर्गात घोटाळा झाला म्हणजे बघा बरं का. दुर्गंधाची गती जास्त आहे, सुगंधाची गती कमी आहे. चांगल्याची गती कमी आहे, वाईटाची गती जास्त आहे. तसाच गुणधर्माचं पण आहे. वाईट गुण लवकर पसरतो, चांगला गुण शेजाऱ्याला सुद्धा पसरत नाही, शेजाऱ्याला सुद्धा होत नाही. म्हणजे समजा आपला शेजारी अभ्यास करतो म्हणून आपल्याला अभ्यासाची प्रवृत्ती तयार होण्याचं काम फार कमी वेळा होईल. पण आपला शेजारी खोड्या करतो, आपल्याला खोड्या करायला शिकवायसाठी काय लय 4 पोर गोळा करून खोड्या शिकावं लागत नाही. तो खोडकर असेल तर आपल्या खोड करण्याचा प्रभाव आपोआप निर्माण होतो. हा सिद्धांत आपल्या आयुष्यात काय सांगून जातो? वडीलधाऱ्या मंडळींना आपल्या जबाबदारीची जाणीव जर असेल तर पुढील पिढीला धर्म नावाची गोष्ट शिकवावी लागणार नाही. आणि त्यांना जर त्यांच्या वर्तनात जाणीव ठेवायची नसेल तर पार वेद पुराण सगळं पाठ असणाऱ्या पोरांना सुद्धा धर्म कळणार नाही. कारण धर्म हा अनुकरणानेच पुढे जातो. आई जसं वागते मुली तशाच वागतात, बाप जसा वागतो मुलं तसेच वागतात. भले जगाच्या पाठीवर कोणाचं काही असू द्या, त्यांचा जो मूळ संस्कार आहे तो तिथंच आहे. बघा, शाळेमध्ये कितीही शुद्ध उच्चार शिकवले आणि तुमच्या परिवारातले उच्चार जे असतात तेच आपल्या आयुष्यभर तोंडात येत राहतात. आता हे ज्याला समजलं, काही लोकांनी आपल्या पोरांना सुधरवण्यासाठी काही संस्कार शाळेत घातले म्हणले. आता ते पोरग बालवाडी पर्यंत घरात होतं बरं का, फक्त बालवाडी पर्यंत घरात होतं. आता बालवाडी म्हणजे काय? पहिलं
दुसरं तिसरं चौथं वर्ष, 4 वर्षापर्यंत पोरग घरात होतं. ते 4 वर्षापर्यंत त्याचं ऐकणं कोणाकोण असायचं. आजी कोण ऐकायचं, आज्या कोण ऐकायचं, बापा कोण ऐकायचं, आई कोण ऐकायचं, मामा कोण ऐकायचं, काका कोण ऐकायचं, शेजाऱ्याच्या कोण ऐकायचं, इकडचे शेजारी इकडचे शेजारी एवढे 4-5 जण. त्याचा हा सिलेबस. त्या 4 वर्षापर्यंतच्या पोराचा सिलेबस काय, हे 10-5 जणांचे संवाद ऐकायचे आणि त्याच्यातच म्हणायचे हे मन हे कोणाचं आहे. हे आजी म्हणायचे मन मपलंय, मन मपलंय. बरोबर का, 4 वर्षाच्या पोर मपलंय मपलंय. ते पोरग पार विद्याप्रतिष्ठानला गेलं, पार ते सगळे जाणवे शिकवायला त्याला, पण त्याच्या डोक्यात तो पार MA झाला. हे अर्धे म्हटलं दे ना मला भाणा, मराठी भाषेचा पंडित झाला, तरी तोंडातला उच्चार मात्र त्योच उच्चारात फरक आहे का. हे अर्धे म्हटलं कुठे गेलं, म्हटलं माझी म्हटलं कुठे, माझी तर लय लांब राहिली. म्हटलं तोपलं का, कारण पहिला जो ठसा आहे ना, पहिला ठसा, पहिला उच्चार, पहिलं वळण ते कधीच मोडत नाही, कधीच मोडत नाही. तुम्ही किती पुढे किती केला, किती सुधारवण्याचा प्रयत्न केला, पहिल्या वर्गात जे अक्षर आलं ना तुझं, पहिल्या वर्गात जे अक्षर आलं ना, आयुष्यात तू त्याचा पंडित होय. तुझं वळण कधीच बदलणार नाही. बघा का, शुद्ध लेखनाच्या बाबतीमध्ये असाच विषय असतो की पहिल्यांदा जे शिक्षण असतं, शिक्षकाचं जर वळण जे आलं, पोरांचं तेच वळण येतं बरं का. पहिलीचा वर्ग भरला, आता पहिलीचा वर्ग तर लय उशिरा भरतो, त्याच्या आधी 2-4 वर्ग भरतात आता, पण पहिलीचा वर्ग भरला, एक रे एकाचा ज्या शिक्षकांनी काढला, तो शिक्षकाचा एक रे एक त्या वर्गातल्या प्रत्येक मुलाचा एक रे एक असतो. आणि मग तो मुलगा उद्या गणिताचा तज्ञ जरी झाला तर त्याचं वळण त्या पहिलीच्या मास्तरचंच वळण असतं, ते वळण बदलित नाही. पुढे लय शिकला, ते एकावर त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले, ते एक रे एकाच्या त्यांनी कोटी कमावली, पण त्याचं वळण मात्र एकचं कसं आहे, ते बोलले आमचे गुरुजी असा एक काढायचे, म्हणून त्याचा एक तसाच राहिला आयुष्यात. मग पुढे त्याला 50 नाही पण 1000 शिक्षक भेटले, त्या 1000 शिक्षकाचे 1000 वळण होते, पण त्याचं पहिलं वळण कधीच बदलता आलं नाही. म्हणून हे जीवन एक कोऱ्या पाटीसारखं आहे. आपण जन्माला येतो ना तेव्हा एक कोरी पाटी असते, आपली कोरी पाटी. हे सगळं सॉफ्टवेअर असतं ना, हे सगळं त्याला काय म्हणतात, आता त्याला काय म्हणतात, त्याला सॉफ्टवेअरला काय म्हणतात, फॉर्मेट मारलेलं असतं. तसं हे आपला जन्म झाला का, आपल्या जन्माच्या वेळेस मागच्या जन्मीचे सगळे सॉफ्टवेअर फॉर्मेट मारून दिलेले असतात, फॉर्मेट मारून दिलेले असतात. यातलं चुकून मागून फॉर्मेट मारता काही घोटाळे राहतात, अपवादात्मक. तुम्ही म्हणता काही लोक, काही पेपरला बातमी असते की ते पोरगं मागच्या जन्मीचं बोलते, त्याला कोंगाडी कोणी शिकवली नाही पण ती कोंगाडी त्याला यायला लागली. म्हणले नंतर कळलं म्हणले की तिथला तो अवतार इथं जन्माला आला. या असं चुकून मागून सॉफ्टवेअर जाऊ द्या, पण आपले सगळ्यांचे सॉफ्टवेअर हे फॉर्मेट मारून दिलेले असतात. आणि इथली प्रत्येक गोष्ट इथं शिकल्याशिवाय आपल्याला येत नाही. आपल्याला हे सगळ्यात महत्वाचं तत्व जाणून घ्या की आपल्याला एक फार मोठी विचारधारा दिलेली आहे की या जगातले सगळे प्राणी हे उपजत बुद्धीवरती जगतात, उपजत बुद्धीवरती जगतात. म्हणजे जे प्राणी झाडं झुडपं खातात त्यांची आई त्यांना जन्म देऊन निघून गेलेली असते. जे वाघ जंगलात राहतात ते काय आयुष्यभर आपलं कुटुंब घेऊन हिंडत नाही. त्यांचा एकदा जन्म झाला, ते पिल्ले लहानचे मोठे झाले, त्यांच्या आईच्या दुधावरून ते एकदा त्यांच्या शिकारीला लागले, एकदा त्यांना शिकार करता यायला लागले का त्यांची आई त्यांना त्या जंगलात ते सोडून जाते, हे तुझं राज्य. मग या डोंगरात, पिपळगावच्या डोंगराचे वाघ आला असेल, त्या वाघाचं काय कुटुंब त्याच्या पाठीमागे फोन करून येत नाही मोबाईलवर, हॅलो कस काय चाललं तू, काय घेत नाही. ते एकदा या जंगलात आलं आणि त्याला शिकार शिकावली की तिथून पुढं त्याच्या आयुष्यात त्याचं त्याने शिकायचं असतं आणि त्याने त्याचं जगायचं असतं. ही उपजत बुद्धी प्रभावीपणे वापरणारी प्राणी इतर असतील, पण माणूस मात्र ही संस्कारित बुद्धीच आपल्या आयुष्यात वापरतो, संस्कारित बुद्धी. म्हणून संस्काराचं महत्व जीवनामध्ये धर्माने प्रगट केलं, संस्कार. म्हणून तर आपल्या आयुष्यात धर्म कशाला म्हणतात, कमीत कमी 16 संस्कार आपल्याकडे करावे लागतात. आता काय झालंय घोटाळा बरं, कसं
16 संस्कार म्हणून 16वरच आटापलं आपलं, 16वरच आटापलं. संस्कार हा प्रत्येक क्षणाचा विषय आहे, प्रत्येक क्षणाचा. आता तुम्ही बसलोय, मी बसलोय, हा संस्कारच चालू आहे. माझा तुमच्यावर, तुमच्या माझ्यावर संस्कार चालू आहे. संस्कार फक्त अंत्यसंस्कारापुरताच आपल्या डोक्यात घेतला आपण, पण मिनिटाला, क्षणाला आपल्या मनावर संस्कार होत असतो. हा संस्कार फक्त 16 पुरता नाहीये, हा किमान 16 पुरता आहे, किमान 16 पुरता. म्हणजे आयुष्यात धर्म पाळणाऱ्या माणसांनी किमान हे 16 संस्कार करावे. जसं जे शाळेतल्या पुस्तकात असतं बघा, बरं काय, असे BA जाणारे पोरं असतात ना, त्यांना एक अभ्यासक्रम दिलेला असतो. असे मोठाले पुस्तकं असे त्यांनी केव्हा पाहिलेले नसते. मग त्याच्यातून काय शोधून पाठ्यपुस्तकं तयार झालेली असतात. काय झाले असतात? पाठ्यपुस्तकं तयार झालेली असतात. त्या पाठ्यपुस्तकात सुद्धा एवढा वेळ कोणाला नसतो. मग पाठ्यपुस्तकातून अपेक्षित तयार झालेलं असतं, बरं का, अपेक्षित तयार झालेलं असतं. मग काही लोकांना वाटतं अपेक्षित म्हणजेच अभ्यासक्रम, बघा बरं का. इतका बदल होतो, भ्रम होतो माणसाचा की या अपेक्षितलाच अभ्यासक्रम. काय करतो रे, SYBL आहे, पुस्तक घेतलं का? घेतले म्हणजे कुठे हे काय आणले म्हणजे? मराठीचं अपेक्षित, हे गणिताचं अपेक्षित, इंग्लिश, आणि बाकीचं लागत नाही म्हणले. एवढ्या भागत म्हणले, पास होतो एवढ्या होती. काय बिंडोक देश हे. 35% पास होणाऱ्या माणसाला 65% येत नाही, याच्यावर सुद्धा आपण समाधानी मानतो. किती मानतो बघा बरं का. ज्याला 65% येत नाही तो सुद्धा या देशातला हुशार गणला जातो. इतका मूर्ख आपण कसा काय डोक्यात घेतला आपल्याला अजून कळणार आहे. हे ऋषी मुनी जेव्हा परीक्षा घ्यायचे, 100 प्रश्न विचारायचे, आणि एक मुद्द्याचा प्रश्न जरी चुकला, तू बाळ कच्चा आहेस. हो मुनी, तुम्ही 100 विचारले, मी 99 बरोबर दिले, पण एक जो चुकला ना तुझा, ते तुझ्या आयुष्यात कधीच तुझं कल्याण करणार नाही. तुझा आता 4-5 वर्ष अभ्यास कर. बघा बरं का, लगेच ऑक्टोबरून मार्च नाही यांची फेरी, तू 2-4 वर्षांनी ये, मग तुला बघू आपण काय करायचं. म्हणजे यांचा पासिंग रेट 1% होता, आमचा फेल्युअर रेट 0% आहे. मग काय आमची प्रगती व्हायची बघा बरं का. जोपर्यंत तुमच्या उद्दिष्टात कस नाही, कस म्हणजे आपण म्हणतो ना कसलेलं आहे, हे कसल्याला सोडून गेलं, कंबर कसली. आता कसायचं नावच राहिलं नाही. फक्त काय आता कागदा उतरण्याला कस नाही. आता याच्यात काय कस नाही भाऊ. आता हे पुस्तकी इकडे आणलाय, जगात काय करणार आहे, काहीच नाही. म्हणले MPSCत पहिला आला, आता हे पुस्तक घासून त्याच्या बाहेर काहीच नाही ना. त्या पुस्तकाच्या बाहेरच्या जगात याचं 0 ज्ञान आहे, आणि पुस्तकात पाठ आहे. मग आता हे 4-5 वर्षात पुस्तक पाठ होऊन करून एखादा MPSCत आला, आणि लगेच त्याच्या गुणगान आपण होतो, हा MPSCत पहिला आला. व्यावहारिक ज्ञान शून्य. का? कारण यांनी फक्त याची रूम, याचे पुस्तक आणि याचा सिलेबस सोडून दुसरं काही डोक्यातच घेतलं नाही त्यांनी. मग याचा सर्वांगीण विकास काय? काहीच नाही. बघा कसं सर्वांगीण विकास. आता सर्वांगीण विकास आणि अष्टपैलुत्व याचा संबंध आपल्या जीवनाशी काय असावा? आपण सगळे कोण आहोत? आपण सगळे अष्टपैलू आहोत. आपण जरी डॉक्टर असलो, आपण जरी शिक्षक असलो, तरी आपण एका मुलाचे बाप आहोत, आपण एका मुलीचे बाप आहोत, आपण एका पत्नीचे पती आहोत, आपण एका भावाचे भाऊ आहोत, आपण एका बापाचा मुलगा आहे, आपण एका आईचा मुलगा आहे, आपण एका चुलत्याचा पुतणी आहे, आपण एका मामाचा भाचा आहे. हे सगळे पैलू आमच्या अभ्यासक्रमात जरी नसले तरी जीवनात मात्र अविभाज्य आहे. या जीवनाचा हा सिलेबस आम्हाला आयुष्यभर सांभाळावा लागणार आहे. याचा अभ्यास आयुष्यभर करावा लागणार आहे. आणि म्हणून याचा अभ्यास दुर्दैवाने या शिक्षण पद्धतीतील हा दोष जीवनात आता कुठेतरी समजून घ्यावण्याची गरज आलेली आहे. पुस्तकात खूप हुशार असणारी माणसं व्यवहारात फेल जातात, आणि पुस्तकात फेल गेलेली माणसं व्यवहारात सगळ्यात पुढे असतात. असं बऱ्याच ठिकाणी का दिसतं? कारण व्यवहाराचं लोकशिक्षण हे सुद्धा महत्वाचं आहे. कुटुंबात कसं वागावं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि याचे परिणाम मागच्या पिढीच्या चुकीच्या वर्तनाचे पुढच्या पिढीला येत असतात. जसे चुकीचे परिणाम पुढच्या पिढीला येतात, तसे चांगल्याचे परिणाम पुढच्या पिढीला येत असतात. एक आजार रोज सकाळी उठल्यानंतर मारुतीच्या देवळात जाऊन दर्शन घेऊन यायचा, आणि मग सगळ्यात कमी काम असणारा घरातला नातू, बापाला काम असायचं, बाप सकाळी दार्यावर जायचा, 5:05 लाईट आली का चालला दार्यावर.
आई सकाळीच आवरून कांदे लावायला जायची, त्याच्यामुळे तिलाही सवड नसायची. मग आता या आज्या संघ देवळात जाणार कोण? मग नातवाला म्हणायचे, भाऊ चला आपण देवळात जाऊ. त्यालाही पण पर्यटन तेवढंच फुकटचं पर्यटन. त्याला काय बाप आज्याच्या कडावर जाऊन बसायचं, त्याला आज्याच्या कडावर जायचं, मारुतीच्या देवळात जायचं, दर्शन घेऊन यायचं. गोष्ट खूप छोटी होती, पण त्या नातवावर तो संस्कार आयुष्यभर राहतो, आयुष्यभर राहतो. तो नातू उद्या पायी चालायला लागला तरी शाळा सुटल्या म्हणतो, थांब मी मारुतीचं दर्शन घेऊन येतो. या दर्शनात तात्पुरती ताकद कमी असेल, पण जीवनाची एक नवीन प्रचार विचारधारा, एक संस्कारित विचारधारा निर्माण होते. त्याचं ते वागणं हे त्याचं सिद्धांत पद्धतीमध्ये त्याचा तो क्रम बनतो, पाठ्यक्रम बनतो. आणि मग तो काय करतो की त्याला सवय असते की शाळेत चालला, नवनाथ विद्यालयात चालला ना, जाता जाता गावातल्या मातीच्या देवळाचं दर्शन घेतो. बाकीचे पोरं रोडला उभे राहतात. बघा बरं का, 5 पोरं सायकलीवर चालले, बाकीचे 4 पोरं म्हणजे कुठे चालला, थांबी मारुतीत दर्शन घेऊन येतो. बाकीचे का जात नाही? कारण त्यांच्या आजन त्याला नेलेलं नसतं. नाही हो, तुझ्या आजन नेलं तू जाऊ नये. बाकी 4 म्हणले तू येतो नाही का, म्हणजे आपलं गप्पा ठोकू, तो रे गप्पा ठोकीत. मग त्या गप्पातून आउटपुट काय? काहीच नाही. याच्या जाण्यातून आउटपुट काय? याच्या डोक्यात तो फिट झालेला असतो काय नाही. मारुती हा जगातला ब्रह्मचार्यासाठी, ज्ञान प्राप्तीसाठी, विद्या प्राप्तीसाठी भजन करणारा देव आहे. याचं भजन केलं, याचं दर्शन घेतलं, याचं साधना केली, याचं अनुष्ठान घेतलं तर आपली विद्या अधिक जोमाने मिळते, आपलं ज्ञान अधिक जोमाने मिळतं. म्हणून हा उपासनेचा उपासक देव आहे. उपासनेसाठी हा या विद्या प्राप्त होणाऱ्या लोकांसाठी देव आहे. आणि म्हणून त्याच्या ज्ञानात भर पडते, त्याच्या विचारात भर पडते, त्याच्या दृष्टिकोनात बदल होतो आणि त्याची प्रगती होते. सज्जन हो, आजच्या प्रवचनाचा जो विषय निवडला, आमच्या नाट परिवारातील हा ज्येष्ठ सदस्य आपल्यातून गेले. वयाने अत्यंत ज्येष्ठ होते. आयुष्यभर जो त्यांच्या जीवनाचा क्रम राहिला, तरुणपणी म्हातारपणी कष्ट करण्याची प्रवृत्ती ठेवली. या कष्टात ज्यांचं जीवन गेलं त्यांचा समर्पित भाव मात्र कायम राहिला. समर्पित भाव म्हणजे खोटं कधी करायचं नाही, आळस कधी ठेवायचा नाही, आयुष्यभर कष्टच. मग शेतीकरी माणसाला त्याला काय सुट्टी आहे का? त्याला काय हक्काचे राजा, आजाराचे राजा किंवा मग टाइम टेबल आहे का? त्याला काय बिचाऱ्याला शेतकऱ्यासारख्या जगात म्हणजे 24 तास बांधेल कोणी आहे का? बाकीच्यांना तरी म्हणायला 24 तास बांधेल, पण त्यांचं टाइम टेबल आहे किंवा याची 4 घंटे ड्युटी, याची 12 घंटे ड्युटी, याची 8 घंटे ड्युटी. शेतकऱ्याच्या ड्युट्या किती घंटे? 24 घंटे ड्युट्या. काही आपल्या आयुष्यात आहे का आपल्याला कधी? सगळ्यात अधिक मेहनत करणारा शेतकरीच आहे. शेतमजूर तरी काय करतो? 11ला येतो आणि 5ला जातो. शेतमजूर टाइम टेबल प्रमाणेच काम करतो. म्हणजे शेतकरी हा जगातला असा एक समाज आहे, त्याला जात नसते. हे आपण म्हणतो जात पात, हे सगळं बाजूला करा. जो शेती करतो तो शेतकरी, जो शिकवतो तो शिक्षक, त्याला काय जाते? आमची एकच जात. जो शिकवतो तो शिक्षक, जो टोचितो तो डॉक्टर. मग त्याला काय कुणी का असं ना, नर्स असली तरी लोक की डॉक्टरीन बाई आमच्या गावात आली, लोकांना टोचतो तो डॉक्टर. बस. याच्या पलीकडे काय? जो आपल्याला त्या कामासाठी वाटतो, त्या कामाच्या दृष्टिकोनातून त्याचा व्यावसायिक जात ठरलेली आहे. मग जो शेती करतो तो शेतकरी. मग या शेतकरी परिवारातील, या नाटपाटलाच्या परिवारातील या सदस्यांनी यांच्या आयुष्यभर आपला धर्म सोडला नाही. म्हणजे डीएड झालेला एखादा तो शिकवणार नाही, तो तिकडे फायनान्स मध्ये कुठेतरी काम करीत असेल म्हणून तो काही शिक्षक होतो का? नाही. एखादा एमएड झालेला माणूस आहे, काय करतो रे? मी कंपनीत मॅनेजर आहे. मग आता ते एमएडचा मॅनेजरचा काय संबंध? नाही म्हणले ते म्हणले डिग्री चालते आपल्याला. काय का डिग्री का चालते? कुठेतरी 2 पुस्तकं शिकलेलं आहे, याला वळण पडलेलं आहे म्हणून त्याला घेते तिकडे. बऱ्याच डिग्रीचा बऱ्याच नोकरीशी काही संबंध नसतो. बीए झालेला माणूस बँकेत काम करतो. आता बीए कधी बँक शिकवली? कधी शिकवली नाही. नाही म्हणले बँकेत कामाला लागला. त्या बँकेचा आणि बीएचा काय संबंध आहे? काही संबंध नाही. तसं बऱ्याच ठिकाणी असतं. पण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये मात्र त्याच्या परंपरेने दिलेलं शिक्षण त्याला पिढ्यानपिढ्या
मिळालेलं असतं. याचं कुठं पुस्तक नाहीये. आणि पुस्तकातली शेती कधी होतही नाही. पुस्तकात ज्याला BSc अग्री डिग्री मिळाली त्याची शेती कधीच यशस्वी होणार नाही. बघा, तुम्हाला याचं उदाहरण पाहायचं असेल तर जगाच्या पाठीवरती प्रत्यक्ष पहा. अनुभवाची शेती ज्याची असेल ना, बाप कधीपासून ज्याचा शेतकऱ्याचा व्यवसाय आणि त्याला माहिती या वावरात मुगच चांगला येतो आणि त्याची माती परीक्षण करून अहवाल आला मला इथं हरभरा चांगला येईल, ते म्हातारं 4 वेळा बाबाला मला इथं हरभरा खावा जमला नाही बरं का. नाही म्हणले, माती परीक्षणचा अहवाल आला, त्या अहवालाला खातो काय ती पुंगळी तिकडे ठेव म्हणले. तेव्हा म्हणला तू बघ आणि केला प्रयोग. म्हणले खात्याने सांगितलं इथं हरभरा करा. अहो म्हणले मी लय बरं पाहिले इथं हरभरा जमलाच नाही. आणि मग नंतर प्रयोग केला, अनुदान भेटला, अनुदानासाठी केलेले लोकांनी प्रयोग. म्हणले जमलाच नाही, म्हणले घाट्यात लागले नाही त्याला. मग आज आम्हाला मी तुम्हाला बोंबलू सांगत होतो राव चांगलं. म्हणजे येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती येर तेची अनुष्ठती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभाव आहे. बघा बरं किती सोपं आहे. हे ऐसे असे स्वभाव आहे. हा स्वभाव आहे. स्वभाव काय? आपल्यापेक्षा ज्या तत्वावर जो श्रेष्ठ आहे त्याचं अनुकरण करणं हा आपल्या माणसाचा स्वभाव आहे. मग आता या स्वभावाला समाजात चांगल्या मार्गाने परिवर्तित करण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगताना माऊली पुढच्या चरणामध्ये ओवीमध्ये सांगतात. इथं वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती येरतेची अनुष्ठती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे. बघा बरं का, म्हणून कर्म न सांडावे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की लोक आपलं पाहून करतील म्हणून आपण करताना चुकू नये. बघा बरं का, लोक आपलं पाहून करतील. नातू आपल्याकडे पाहून आपण बिडी पित असो तर नातू बिडी प्यायला लागेल म्हणून नातवा देखत बिडी पिऊ नका. आता बिडीच पिऊ नका म्हणलं तर हा म्हणून भाऊ तू कोण मला सांगणारा. मग नातवा देखत पिऊ नका. बघा, नातवा देखत पिऊ नका. आता हे उदाहरण का देतो तुम्हाला? कारण तंबाखू म्हणलं तर आपल्याकडे कसं आहे माहिती का, आपण व्यसन मुक्त आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काही ना काही व्यसन असतंच, काही ना काही व्यसन असतं. लोक म्हणतात याला व्यसनच नाही, कारण आपण बऱ्याच व्यसनातून मुक्त केले, वगळून टाकलेले. तंबाखूला वगळून टाकलं व्यसनाच्या नावाखाली, मिसळीला वगळून टाकलं आपण. हे वगळलेले व्यसन आहे. आता जे राहिले फक्त 2-4च राहिले आता की ज्याला व्यसन म्हणतात. त्यातली त्या 2-4 पैकी एक असं आहे की ते कोणी करीत नाही, केल्याशिवाय राहत नाही. ते म्हणजे आता थंडीच्या मोसम मध्ये ज्याला गरमी लागते त्याच्यासाठी निर्माण झालेलं व्यसन. लोकांनी आमचा कधी पित नाही आणि मग त्या कधी मध्ये आता कधी मध्ये शब्द म्हणता रोज आणतो. नाही कधी मध्ये म्हणले नाही, पाहुण्यारावळ्यात कधी तर गेला. आता हा रोजच पाहुण्यारावळ्यात जातो त्याच्यामुळे याला रोजच येते. पण नाही म्हणले नाही आमचा कधी करीत नाही. याचा अर्थ काय होतो नीट लक्षात घ्या की जी लहान मुलं आहेत, ज्या लहान मुली आहेत यांच्यावरती तुमच्या आमच्या वागण्याचा 100% परिणाम होत असतो. म्हणून आमचं वागणं हे आमच्यासाठी जरी महत्वाचं नसलं तर त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून सांगितलं की हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे विशेषे आचरावे लागे संती. आता हे वाक्य समजून सांगतो आणि प्रवचनाचा शेवट करतो. विशेष, आता विशेष शब्द हा सिद्धांतात सांगितलेला आहे. सांख्य तत्वज्ञानामध्ये जे आपण म्हणतो ना, 4 वेद जाणं, 6 शास्त्र कारण, 18 पुराणे हरिसी गाती. हे 6 शास्त्र जे आहेत ना, 6 शास्त्र कोणते? बघा, शास्त्र म्हणलं का लोक म्हणतात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. नाही, आमच्या धर्मामध्ये 6 शास्त्र आहेत. कोणते? सांख्यशास्त्र, न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. ही 6 शास्त्र धर्माची आहेत. ही आस्तिक शास्त्र आहेत. तशी एकूण धर्मात शास्त्र 12 शास्त्र आहेत. धर्मामध्ये शास्त्र किती? 12 शास्त्र आहेत. त्या 12 शास्त्रांपैकी 6 शास्त्र ही वेदाला प्रमाण मानणारी शास्त्र आहे. न्याय, सांख्य, योग, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. त्यापैकी सांख्य शास्त्राने अनेक सिद्धांत मांडले. वैशेषिक शास्त्राने सामान्य विशेष सिद्धांत मांडले. सामान्य विशेष सिद्धांत सर्वदा सर्व भावानां सामान्य मृत्यू कारणम ऱ्हास हेतू विशेषस्य प्रवृत्ती उभयस्ततो. हा एक सिद्धांत आहे. आता या सिद्धांताची फोड करायला 4 घंटे लागतील. याला कुठं फोडणी देत बसता? विषय काय आला?
विशेषे आचरावे लागे संती. आता संत या तत्वात कोण बसत? दोन माणसं रस्त्याने चालले, याच्यातला एक संत असतो आणि एक साधक असतो. मग संत कोण असतो? त्या दोघांपैकी जो ज्ञानाने मोठा आहे, जो वयाने मोठा आहे, जो तपाने मोठा आहे. आता खरेदीला चालले बरं का. मग खरेदीला चालल्यानंतर त्या दोघातला संत कोणता? ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो संत. मग आता त्या वेळेपुरता संत कोण? ज्याच्याकडे माल जास्त आहे तो संत. जेवायला चालले, संत कोण? ज्याच्याकडे स्वयंपाक तयार आहे तो संत. त्या दिवशी पुरता, त्या वेळेपुरता संत कोण? ज्याच्याकडे माल तयार आहे तो संत. शाळेत चालले, संत कोण? मास्तर संत. बाहेर गेल्यावर मास्तरला संत म्हणायचं काही कारण नाही. शाळेत चालले, संत कोण? मास्तर. दवाखान्यात चालले, आता गोळ्या घ्यायच्या, इंजेक्शन घ्यायचं. दोन जण आहेत, तो समोर पेशंट बसलाय आणि इथे डॉक्टर बसलाय. संत कोण? त्या वेळेपुरता डॉक्टर संत. वावरात गेले, म्हणले काय करायचं? भाजी आणायची. आता ज्याच्या वावरात भाजी आहे तो त्या वेळेपुरता कोण आहे? संत आहे. म्हणजे संतत्व हे कार्यसिद्धीनुसार परिवर्तित होतं. कार्यसिद्धीनुसार. घरामध्ये आई बसली आणि पोरगी बसली, संत कोण आहे? आई संत आहे. आजी बसली आणि सासून बसली आणि नाती बसली, नात बसली, संत कोण आहे? आजी संत आहे. त्याच्यानंतर 2 नंबर आपण नाही का परंपरा वर दत्त चित्र काढतो आणि आपल्या जोडीतो. त्याच्यात बरेच लोकांना सवय लागली बरं का. आमची दत्त परंपरा आहे, दत्त काढायचा वरती आणि खाली शेपूट नेऊन, जसं नाही का ते तुमच्याकडे आपली गंटोळा असतो तशी आमच्याकडे परमार्थामध्ये प्रतिष्ठा ना, प्रतिष्ठा. मग प्रतिष्ठा कुठे जोडायची? वर दत्त काढायचा आणि खाली वडीत आपल्यापर्यंत आणायचा आणि म्हणलं आम्ही दत्त परंपरेतले माणसं आहोत. तसे हे संतत्व हे प्रत्येकातच असतं. तुमच्यातही संतत्व आहे, आमच्यातही संतत्व आहे. प्रत्येक जण संत असतो आणि प्रत्येक जण साधक असतो. संत आणि साधक या 2 तत्वामध्ये आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. साधू आणि साधक. बरोबर. साधकाचा काय होतो? साधू होतो. आता साधू आणि साधक याच्यातला फरक काय नेमका? पेशंट आणि डॉक्टर यातला फरक काय? दोघांना मुसके असतात. पण तो फरक काय? याच्याकडे रोग निवारणाची विद्या असते आणि याच्याकडे रोग असतो. शिक्षक आणि विद्यार्थी फरक काय? याला शिक्षण घ्यायचं असतं आणि याला शिक्षण द्यायचं असतं. दोघांचं शिक्षणाशी संबंध आहे, पण देणारा आणि घेणारा हा जो फरक आहे तोच फरक या साधू तत्वात आहे आणि तोच फरक संत तत्वात आहे. संत तत्व प्रत्येकाजवळ असतं, फक्त जो देणारा आहे त्याला संत म्हणावं आणि घेणारा आहे त्याला साधक म्हणावं. ही साधी सोपी व्यवहारात परमार्थाची परिस्थिती आहे. साधी सोपी परमार्थाची परिस्थिती आहे. गाडीत बसला, 4 माणसं आहे आणि 5वा ड्रायव्हर आहे. संत कोण? ड्रायव्हर संत नाही. मग सारे मालकरी बसले आणि ड्रायव्हर पेताळे. म्हणले गाडी खड्ड्यात गेली. आता मालकऱ्याला अक्कल थोडी कमी असते. 4 पेताळ आहे, पिऊन बसले. म्हणले अरे त्या मालकऱ्याला बोलवा का? त्याला गाडी चालवायला लावा. आपली कंडिशन आपल्याला चांगली माहिती आहे. मग ते हुशार निघाली. हे म्हणले आणि बाबाजीच्या मनात इथे कोणाचे काही चालना म्हणून पेताळ गाडी चालवायला बसावला. काय म्हणले? शेवटी योगायोगाच्या गोष्टी असतात. म्हणले शेवटी परमेश्वराची इच्छा असेल जाऊ घरी. अरे पेताळाला गाडी चालवायला दिल्यानंतर घरी जाणार आहे का तुम्ही? तुम्हाला चांगलं माहिती परमेश्वराची गरज आहे सांगायची काहीच नाही. पण हे आधी अंध श्रद्धाळू आणि आधी विश्वासू. त्याच्या उलट पेताळ म्हणले आपली कंडिशन काही नाही भाऊ. आता एक काम करा म्हणले, घरी जायचं असेल ना तर कुणीतरी फोन लावा, त्याला बोलून घ्या, तो गाडी चालवीन, आपण मागे बसू. किती हुशार बघा बरं का. हे हुशार असतात, हे काही येडीबिडी नसतात मंडळी. आपल्यासारखेच आधी अंधश्रद्धा, आधी विश्वास ठेवून सगळंच भगवंतावर ढकलून कर्मातून मुक्त होणाऱ्या माणसाला फार धार्मिक म्हणत नाही महाराज. जरा अवघड शब्द आला ना. म्हणजे आम्ही भगवंताचं चिंतन केलं, भगवंताचं भजन केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीत आपण अंधश्रद्धेतून परिवर्तन जर करायचं नाही असं ठरवलं तर आपली प्रत्येक गोष्ट चुकू शकते. म्हणजे वावर निर्मळ केलं नाही बघा बरं का. आता हा मस्त आवाज मोठा आहे माझा, मस्त लांब जातो काय, तशी काळजी नका करू. समजा एखादा माळकरी आहे, भगवंताच्या भक्तीमध्ये आहे आणि त्या भगवंताच्या भक्तीच्या नादात
पाळी घालायची राहिली, वावराला उन्हाळ खडा घालायचा राहिला, म्हणून भगवंत भक्त आहे म्हणून पेरल्या उगन का नाही. जोपर्यंत तो पाळ्या घालणार नाही, जोपर्यंत वावराची मशागत करणार नाही, तोपर्यंत त्याच्या वावरात पीक येणार नाही. हां, तुम्ही पाळ्या घातल्या, तुम्ही मशागत केली आणि भगवंताचे भक्त आहात आणि मग तुम्ही पेरलं तर येणाऱ्या प्रत्येक पिकातून तुम्हाला जे उत्पन्न मिळेल त्याच्यात तुम्हाला समाधान 100% मिळेल. बघा बरं का, आता हे थोडं समजून घ्या. जर तुम्ही कर्म सांडून टाकलं, ये न सांडीजे तू आपले. येन सांडीचे तुवा आपुले विहित कर्म, हे शब्द आमच्या परमार्थातील प्रत्येक साधकाला समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे साधना केली म्हणजे बिगर जेवता जगता येतं का? नाही. साधना केली म्हणजे कुठलाही जेवणाचा विधी टाळता येतो का? नाही. म्हणजे साधकाला मानवी जीवनामध्ये मानवी जीवनाची जी वैचारिक बैठक आहे ती न सोडता जगावं लागतं. हे प्रत्येकाला मिळणार एक तत्व आहे की तुम्हाला जगायचं असेल तर अन्न, पाणी, निवारा, वस्त्र, झोप हे सगळं तुमच्यापाशी आहेच आहे. तुम्हाला काय टाळता येईल का? पण त्यातला त्यात अन्न कोणतं खावं हे साधकाला नेमून दिलेला मार्ग आहे. उच्चार कोणता करावा हे साधकाला नेमून दिलेला मार्ग आहे. आचरण कसं असावं हे साधकाला नेमून दिलेला मार्ग आहे. म्हणून तर परमार्थामध्ये आमचा आचार, विचार आणि उच्चार या तिन्ही गोष्टी समजून घेऊन जो परमार्थ करतो तो सगळ्यात समाधानी, सगळ्यात आनंदी असतो. आणि म्हणून सगळ्यात शेवटी एकच उदाहरण देतो की तुम्ही आम्ही परमार्थामध्ये नेहमी ऐकतो काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर हे माणसाचे 6 शत्रू आहेत. बघा बरं का, बघा बरं का. एक शेवटचं वाक्य सर विचारधारेतलं तुम्हाला सांगतो आणि प्रवचन सेवा संपवतो. तुम्ही आम्ही जे जगतो या 6 शिवाय आपल्याला जगताच येत नाही. किती काही कुठे सांगा. संसार उभा केला, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या 6 पैकी असा एकही गोष्ट नाही की जिच्या शिवाय आपण जगू शकत नाही. असं नाही. या 6 आमच्या जगण्यासाठी आमच्या सामान्य संसारात आम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. कसं काय? काम याबद्दल जास्त सांगत नाही, पण भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं धर्म अविरुद्धेशी काम अस्मी. मी कोण आहे? संसारी माणसात धार्मिक आचरणामध्ये जो काम आहे तो मीच आहे. म्हणून म्हणतो भगवंत म्हणतो, भगवान कृष्णाने सांगितलं विजम माम सर्व भूतानाम विधी पार्थ सनातनम बलम बलवताम चहम तेजा तेजस्विनाम अस्मी. या श्लोकात भगवंत सांगतात की धर्माच्या अविरुद्ध असणारा काम सुद्धा मी आहे. म्हणून तर आपल्या संसारात आपल्याला पोरबाळ झाले ना. म्हणजे काय? त्याच्याशिवाय संसार नाही. क्रोध, आपल्याला जर वाईटाचा रागच आला नाही तर वाईट गोष्टी जगात नष्ट होतील का? नाही. मला लई पेताळांचा राग येतो. बरेच लोक म्हणतात मला पेताळांचा राग येतो. का? कारण पिणं वाईट आहे, त्याचा मला राग आहे. म्हणजे काय आला? क्रोध आला. मग तुम्हाला जर क्रोध नसेल तर मग तुमच्या आयुष्यात तुमचं कल्याण होईल का? नाही. लोभ, आता लोभ कशाचा? आईला मुलाचा, मुलाला आईचा, याच्यामध्ये काय लोभ. आता तुम्ही इथे जमले, कशाने जमले? वैराग्याने जमले का? लोभ. या नाट परिवारावर तुमचा काय आहे? लोभ आहे. म्हणजे काय? लोभ शेवटी आलाच ना. मोह, मोह कशाचा? मोह कशाचा याला महत्व आहे?
लोभ कशाचा याला महत्व आहे, राग कशाचा याला महत्व आहे, काम कशासाठी याला महत्व आहे. लोभ, मद, मोह, मत्सर. मत्सर कशाचा मत्सर? वाईटाचा मत्सर जर आमच्यात नसेल तर वाईट गोष्टी, समजा वावरातलं गाभाळ उपटायचं. ओ का गाभाळ उपटितात? एक वनस्पती आहे. अहो संतांनी सांगितलं प्रत्येक झाडात भगवंत आहे. मग गवतातही भगवंत नाही का? मग गवत उपटायला गेला मग काय पाप घडलं का? गवत उपटायला गेलेल्या माणसाच्या हातून वृक्ष तोडीचं पाप लागलं का? काय म्हणले? अहो आणि गवत उपटलं. बघा गवत उपटलं. आता गवत उपटणं शेवटी एक जिवंत वनस्पती उपटण्याचे का नाही? जिवंत वनस्पती उपटली. जर तुमच्या सिद्धांतात पाहिलं तर सगळ्या चराचरातल्या वनस्पती काय आहे? या सजीव आहे. मग सजीव वनस्पती उपटणं काय आहे? पाप आहे. मग गवत उपटायला गेली, काय झालं? पाप घडलं का? नाही म्हणले गवत उपटायलाच पाहिजे. गवत नाही उपटलं तर वावर मशागतीत कधीच टिकणार नाही. म्हणजे वाईटाचा मत्सर हा तर आमचा गुणधर्म आहे. मग आता एकच शेवटी सांगतो की भगवान महावीराला आपण अरिहंत म्हणतो. भगवान गौतम बुद्धाला आपण बोधिसत्व म्हणतो. संत एकनाथ महाराजाला आपण वैराग्य मूर्ती म्हणतो. आता याचा अर्थ असा आहे की आपण जे जगतो हे आपल्या सौभाग्याचं लक्षण आहे. तुमच्या घरी बंगला आहे, हे तुमचं काय आहे? सौभाग्य आहे. तुमची पत्नी तुमच्या घरात आहे, हे तुमचं काय आहे? सौभाग्य आहे. तुम्हाला मुलंबाळ झाले, हे तुमचं काय आहे? सौभाग्य आहे. आणि परमार्थ काय सांगतो? सौभाग्याकडून वैराग्याकडे चला, वैराग्याकडे चला. आता हे वैराग्य प्राप्त व्हावं याच्यासाठी परमार्थाची दिशा सांगितलेली आहे. आणि म्हणून महाराज परमार्थ आणि सौभाग्य या दोन तत्वामध्ये आपल्याला भ्रम निर्माण होतो. म्हणून तर माऊली हरिपाठाच्या पहिल्याच चरणात सांगतात, आसोनी संसारी जी वेगवेगू करी वेदशास्त्री उभारी पाहिजे सदा. या तत्वातून आपलं जीवन घडतं. आणि म्हणून या नाटपाटलाच्या आमचे मित्र, आमचे गावचे माजी सरपंच, त्यांचे वडील आणि या नाट परिवारातील ज्येष्ठ सदस्य किसनराव, बरोबर ना, किसनराव नाट यांचं हे दशक्रिया कार्यक्रमानिमित्त ही प्रवचन सेवा आपल्यापाशी सादर केली.